वैशाखच्या गरमीत विष समान आहेत या 10 भाज्या. सावधान, आजच सोडा. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की वैशाखाच्या या भयंकर उष्णतेत तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या काही भाज्या तुमच्या शरीरासाठी अमृत नसून हळूहळू विषासारख्या ठरू शकतात? होय, तुम्ही बरोबर ऐकता आहात. आपण आरोग्य सुधारण्यासाठी काही भाज्यांचे सेवन वाढवतो, पण प्रत्यक्षात या ऋतूत त्या आपल्या रक्तात उष्णता वाढवतात आणि पोटात आम्लपित्त, ॲसिडिटी निर्माण करतात. पण थांबा, तुम्हाला माहिती आहे का त्या 10 भाज्या कोणत्या आहेत ज्या आजच आपल्या ताटातून काढून टाकायला हव्यात? जर नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. आज आपण आयुर्वेदातील काही असे रहस्य जाणून घेणार आहोत जे कदाचित तुम्हाला कोणी सांगितले नसेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 10व्या क्रमांकावरची गोष्ट तर प्रत्येक घरात रोज वापरली जाते आणि तीच सर्वात मोठी हानिकारक आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या 10 भाज्यांबद्दल ज्या वैशाख महिन्यात टाळायला सांगितल्या आहेत. क्रमांक 1. लाल मिरची आणि जुनी सुकलेली लाल मिरची. वैशाखच्या कडक उन्हात लाल मिरची आणि जुनी सुकलेली मिरची खाणे म्हणजे पोटात थेट आग टाकण्यासारखे आहे. तिचा स्वभाव अत्यंत गरम आणि तिखट असल्याने शरीरातील पित्तदोष वाढतो. यामुळे छातीत जळजळ होते आणि पोटाच्या आतील नाजूक थरांना नुकसान होऊन अल्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो. उन्हाळ्यात जास्त मिरची खाल्ल्याने शरीरातील पाणी कमी होते आणि वारंवार तहान लागते. जुने लोकही म्हणतात की वैशाखात सुक्या मिरचीमुळे रक्तात उष्णता वाढते आणि स्वभाव चिडचिडा होतो. त्यामुळे या महिन्यात सुक्या मिरचीपासून दूर राहणेच योग्य आहे. क्रमांक 2. वांगे. आयुर्वेदानुसार वांग्याची प्रकृती खूप गरम मानली जाते आणि वैशाखात ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. ते खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ, खाज किंवा छोटे दाणे येऊ शकतात. वांगे वात आणि पित्त दोन्ही बिघडवते, ज्यामुळे झोप कमी होते आणि अस्वस्थता जाणवते. ज्यांना आधीच उष्णतेचा त्रास आहे त्यांना वांगे खाल्ल्यावर जडपणा आणि जास्त घाम येऊ शकतो. विशेषतः वयोवृद्धांसाठी ते सांधेदुखी वाढवू शकते. म्हणून या ऋतूत रसाळ, थंड प्रकृतीच्या भाज्या खाणे अधिक चांगले. क्रमांक 3. फणस, कटहल. फणसाला भाज्यांचा राजा म्हटले जाते, पण वैशाखच्या उष्णतेत तो पचनासाठी त्रासदायक ठरू शकतो. तो खूप जड आणि गर्म असल्याने पचवण्यासाठी शरीराला अधिक ऊर्जा आणि पाणी लागते. उन्हाळ्यात पचनशक्ती कमी असते, त्यामुळे फणस खाल्ल्याने पोट फुगणे, मुरडा येणे आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. यामुळे आळस आणि थकवा वाढतो. लहान मुलांसाठी तर तो अधिक त्रासदायक ठरू शकतो, ज्यामुळे उलटी किंवा जुलाब होऊ शकतात. म्हणून या महिन्यात फणस टाळणेच योग्य. क्रमांक 4. अळू, अरबी. अळू ही चिकट आणि वात वाढवणारी भाजी आहे जी वैशाखात आरोग्यासाठी चांगली मानली जात नाही. तिचा स्वभाव शरीरात कोरडेपणा निर्माण करणारा असतो, ज्यामुळे पोटात गॅस तयार होतो आणि पचन बिघडते. अळू खाल्ल्याने शरीर जड वाटते आणि रक्तशुद्धी प्रक्रियेलाही अडथळा येऊ शकतो. उन्हाळ्यात शरीराला ओलावा देणाऱ्या पदार्थांची गरज असते, पण अळू शरीरातील ओलावा कमी करते. काही लोकांना अळू खाल्ल्यानंतर घशात खवखव किंवा शरीरात जडपणा जाणवतो. महिलांसाठी आणि वयोवृद्धांसाठी, ज्यांना नेहमी गॅसची समस्या असते, वैशाखमध्ये अळू खाणे म्हणजे त्रासाला निमंत्रण देण्यासारखे आहे. क्रमांक 5. सुरण, जमीकंद. सुरण ही जमिनीखाली खोल वाढणारी भाजी आहे आणि तिची प्रकृती खूप कोरडी व गर्म असते. वैशाखच्या उष्णतेत सुरण खाल्ल्याने शरीरातील उष्णता बाहेर पडण्याचा मार्ग शोधते, ज्यामुळे मूळव्याध, पाईल्स किंवा खाज यांसारख्या समस्या वाढू शकतात. ही भाजी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याऐवजी त्यांना आतच धरून ठेवू शकते,
विशेषतः जर ती योग्य ऋतूत खाल्ली नाही तर. सुरण पचायला खूप वेळ घेतो आणि या दरम्यान तो शरीरातील पाणी शोषून घेतो, ज्यामुळे डिहायड्रेशन जाणवते. जुने लोक वैशाखात सुरण खाण्याचा सल्ला देत नाहीत, कारण यामुळे शरीरात उष्णता आणि जडपणा वाढतो. म्हणून या काळात सुरणाऐवजी दुधी भोपळा, लौकी किंवा दोडका, तुरई खाणे अधिक हितकारक आहे. क्रमांक 6. लसूण. लसूण औषधी गुणांनी भरलेला असला तरी वैशाखमध्ये त्याचे जास्त प्रमाणात सेवन त्रासदायक ठरू शकते. लसणाची प्रकृती खूप गर्म आणि तीक्ष्ण असते, जी शरीरातील पित्त वाढवते. उन्हाळ्यात लसूण जास्त खाल्ल्यास घामाला दुर्गंध येऊ शकतो आणि अस्वस्थता जाणवते. काही वेळा जास्त लसूण खाल्ल्याने नाकातून रक्त येणे, नाकातून रक्तस्राव अशी समस्या विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्धांमध्ये दिसते. हे रक्तदाबावरही परिणाम करू शकते, ज्यामुळे उन्हात चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे वैशाखमध्ये लसूण फक्त चवीपुरता मर्यादित वापरणे योग्य आहे. क्रमांक 7. आले, अद्रक. आले हे हिवाळ्यासाठी फायदेशीर मानले जाते, पण वैशाखच्या उष्णतेत ते शरीरासाठी खूप उत्तेजक ठरू शकते. आलेची प्रकृती शरीरात उष्णता वाढवणारी असते, ज्यामुळे छातीत जळजळ आणि पोटात आम्लपित्त वाढते. आलेचे पाणी किंवा जास्त प्रमाणात वापर केल्यास शरीराचे तापमान वाढते, जे उन्हात बाहेर गेल्यावर त्रासदायक ठरू शकते. यामुळे शरीरातील ओलावा कमी होऊन ओठ फुटणे आणि त्वचा कोरडी पडणे यांसारख्या समस्या वाढतात. जास्त आले खाणाऱ्यांना या काळात झोप न लागणे आणि बेचैनी जाणवू शकते. त्यामुळे या ऋतूत आलेऐवजी थंड गुणधर्म असलेल्या पुदिन्याचा वापर करणे अधिक चांगले. क्रमांक 8. हिरवी मिरची. हिरवी मिरची अन्नाची चव वाढवते, पण वैशाखमध्ये ती पोटासाठी हानिकारक ठरू शकते. तिच्या तिखटपणामुळे आतड्यांच्या नाजूक पडद्याला त्रास होतो, ज्यामुळे पचनसंस्थेत सूज किंवा जळजळ होऊ शकते. या ऋतूत जास्त हिरवी मिरची खाल्ल्याने लघवी करताना जळजळ, पोटदुखी आणि डिहायड्रेशनचा धोका वाढतो. शरीर आधीच उष्णतेशी लढत असताना मिरचीमुळे रक्तातील उष्णता वाढते, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम किंवा पुरळ येऊ शकतात. लहान मुले आणि वयोवृद्धांसाठी हे अधिक धोकादायक ठरते, कारण त्यांची पचनशक्ती कमी असते. त्यामुळे वैशाखमध्ये साधे आणि कमी तिखट अन्न खाणे हेच दीर्घ आणि निरोगी आयुष्याचे रहस्य आहे. क्रमांक 9. मशरूम. मशरूम ही आजकाल लोकप्रिय झालेली आधुनिक भाजी आहे, पण वैशाखच्या दमट उष्णतेत ती खाणे धोकादायक ठरू शकते. मशरूम लवकर खराब होणारी असते आणि या वाढत्या तापमानात त्यात जंतू व बुरशी वेगाने वाढतात. त्यामुळे वैशाख महिन्यात फूड पॉयझनिंगचा धोका इतर महिन्यांच्या तुलनेत जास्त असतो, ज्यामुळे पोट बिघडू शकते. मशरूम पचायला जड असते आणि शरीरात उष्णता वाढवते. जर ती थोडीही जुनी असेल तर ॲलर्जी, उलटी किंवा जुलाब यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे स्वतःची आणि मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन या महिन्यात मशरूम टाळणे योग्य आहे. क्रमांक 10. सुकलेल्या भाज्या. वैशाख महिन्यात ताज्या आणि रसाळ भाज्या आरोग्यासाठी सर्वात चांगल्या असतात, तर सुकलेल्या भाज्या हानिकारक ठरू शकतात. काचरी, सुकवलेली भाजी, वडी, मंगोडी यांसारख्या सुक्या भाज्या शरीरातील ओलावा कमी करतात आणि रक्तात कोरडेपणा वाढवतात. यामध्ये पाण्याचे प्रमाण नसल्याने त्या पचायला कठीण जातात आणि पोटात जास्त वेळ राहतात. सुक्या भाज्या खाल्ल्याने आळस आणि जडपणा वाढतो, जे या उष्णतेत आरोग्यासाठी वाईट ठरू शकते. आयुर्वेदानुसार वैशाखात ताजे, पाण्याने भरलेले अन्न खाणे अधिक योग्य आहे. म्हणून सुक्या पदार्थांपासून दूर राहून ताज्या हिरव्या भाज्यांचा स्वीकार करा, जेणेकरून तुम्ही या उष्णतेतही ताजेतवाने राहाल. समारोप. मित्रांनो, या त्या 10 भाज्या आहेत ज्या वैशाख महिन्यात टाळणे योग्य आहे. लक्षात ठेवा,
योग्य वेळी योग्य आहार हेच सर्वात मोठे औषध आहे. जर तुम्हाला या उन्हाळ्यात थंड आणि ताजेतवाने राहायचे असेल तर या जड आणि उष्ण भाज्यांऐवजी ताजी दुधी भोपळा, लौकी, दोडका, तुरई आणि काकडी आपल्या आहारात समाविष्ट करा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती आपल्या मित्रनातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून तेही या उन्हाळ्यात सुरक्षित राहतील. अशाच आरोग्यविषयक माहितींसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.